दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गावठी बनावट पिस्तूल बाळगणाऱ्या इस्माला ताब्यात घेण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आलंय. आज इंदिरानगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गरवारे हाऊसजवळ एका इस्माकडे देशी बनावटीचा कट्टा पिस्तूल असल्याचे समजलं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता इसम हा गरवारे हाऊसजवळ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतला आहे. त्याचं नाव साहिल राजन सिंग असून त्याच्याकडे 1,35,000 रुपये किमतीची एक लोखंडी देशी बनावटीची त्यास मॅगझिन असलेली पिस्तूल, त्याच्या ग्रीपवर काळ्या रंगाचे फायबर आवर व त्याच्या मध्यभागी पंचकोनी स्टार असलेले 23,000 रुपये किमतीचे 3 जिवंत पितळी रॉड, प्रत्येकी 1,000 किंमत असलेले 38,000 हा मुद्देमाल जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांनी अधिक माहिती दिली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील पोलीस अंमलदार सौरभ माळी यांना गोपनीय बातमीदारावर बातमी मिळाली की एका इसमाकडे गावठी बनावटीचे एक पिस्तूल आहे आणि त्याच्याकडे काही जिवंत राऊंड आहे. त्या अनुषंगाने बातमीची खातरजमा करण्याकरता आम्ही वकोनी श्री मनोहर कारंडेसो यांना बातमी सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने मी PSI फुंदे तसेच माझ्यासोबत डीबी स्टाफ असे पोलीस ठाणे हद्दीत बातमीची खात्री करता गेले असता मुंबई आग्रा महामार्गालगत गरवारे हाऊसच्या बाजूला एका मैदानामध्ये बातमीतील नमूद वर्णनाचा इसम आढळून आला. त्याच्याकडे आम्ही पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये कमरेला एक लोखंडी देशी बनावटीची मॅगझिन असलेली पिस्टल आढळून आली. त्याचसोबत त्याच्या खिशामध्ये 3 जिवंत पितळी राऊंड असा मुद्देमाल आढळून आल्याने त्याच्याकडे चौकशी करून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस अंमलदार अमोल कोथमिरे यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून नमूद आरोपी जो आहे साहिल राजन सिंग, वय 19 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार पांडवलेणी परिसर, नाशिक यांच्यावरती इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 470/2025 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 325, 525 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी उल्लेखनीय कामगिरी केल्याने पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक.